नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आपल्या करंट अफेअर्सच्या सिरीजमधील आज पुढचा व्हिडिओ बघणार आहोत. बघा, आजच मी करंट अफेअर्सची प्लेलिस्ट अपडेट केलेली आहे आणि ती टेलिग्रामला अपलोड पण केलेली आहे. आत्तापर्यंत आपले 6 लेक्चर्स झालेले आहेत. 6 लेक्चर्समध्ये मी 3 व्हिडिओ स्वतःहून बनवलेले आहेत. कशाचे तर जानेवारी महिन्यातले जे काही इम्पॉर्टंट डेज आहेत ते सगळे मी एकत्र करून 3 व्हिडिओ बनवलेले आहेत. ते बघायला अजिबात कंटाळा करू नका, कारण 10 ठिकाणी तोच रेफरन्स असतो आणि अशा पद्धतीने सांगितले आहेत की ते लक्षात राहतील लॉंग टाईमसाठी. ठीक आहे. ते 3 व्हिडिओ प्लस ह्याच पुस्तकातले जे आपण पुस्तक वापरत आहोत आदरणीय देवा जाधवर सरांचं 6 माई जी आलेली आहे जानेवारी ते जून 2025, त्याच्यातले आपण 3 व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ठीक आहे. तर ते त्याच्यात काय काय झालेलं आहे बघा. या नवनियुक्त समित्या ह्या मी सगळ्या व्यवस्थित तुमच्या पाठ करून घेतलेल्या आहेत ट्रिक्सच्या स्वरूपात. नंतर पद्म पुरस्कार भाग 1 ज्याच्यात मी पद्मविभूषण कंप्लीट केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जे प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जे मधाचं गाव, त्याला महाराष्ट्राला त्या चित्ररथाला, एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. मधाचं गाव जो आपला चित्ररथ होता कुठे, लाल किल्ल्यावर. तर त्याच्याशी रिलेटेड आपण एक टॉपिक बघितला आहे सेपरेट, आणि त्याच्यात मी हे तुमचं ट्रिक्सच्या स्वरूपात सगळं पाठ करून घेतलेलं आहे. आणि आज आपण काय बघणार आहोत तर पहिल्या वहिला घटना. तर बघा, पहिल्या वहिला घटना ज्या आहेत एवढ्या आहेत. तर ह्या पाठ करायचं टेन्शन घेऊ नका. आपण कशा पद्धतीने पाठ करू मी तुम्हाला सांगते. एकतर मी काय केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल, मी हे जे महाराष्ट्रातील जे काही पहिलं असेल त्याला हा कलर दिलेला आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील म्हटलं पहिलं तर हा कलर आहे. भारतातील किंवा आपल्या देशातील असा शब्द जिथे असेल तिथे ग्रीन कलर दिलेला आहे. नंतर जगातील जे फर्स्ट आहे त्याला हा रंग दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर आशियातील एकच आहे पहिलं, त्याला निळा रंग दिलेला आहे. आणि हे जे मी पूर्ण स्टेटमेंटला अंडरलाईन केलेलं आहे किंवा हायलाईट केलेलं आहे ते अजून वेगळ्या कॅटेगरीमध्ये येईल. ठीक आहे. आपण स्टेप बाय स्टेप सगळं बघूया. आणि लक्षात कसं ठेवायचं ते पण खूप काही अवघड नाही आहे. फक्त काय होतं, एकत्र सगळा जेव्हा डेटा दिला जातो तेव्हा गोंधळल्यासारखं होतं. पण जरा शांतचित्ताने थोडं वेगवेगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे वेगवेगळं डिव्हायडेशन करून जर पाठ केलं तर मग सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. मी त्याच पद्धतीने तुमचं पाठ करून घेणार आहे. बघा, पहिले आपण महाराष्ट्रातलं बघू. महाराष्ट्रातलं पहिलं सोलर गाव कशेळी, रत्नागिरी. ठीक आहे. तर पाठ कसं करायचं बघा. कळशीत रत्नाने पाणी तापवलं, पण कसं तापवलं तर सोलरवर तापवलं. ठीक आहे. कळशीत रत्नाने पाणी तापवलं पण सोलरवर तापवलं. किंवा मग आपल्याकडे सोलर असतं बघा सगळ्यांकडे, तर मग गरम पाणी झालं त्याच्यात आणि सोलरचं पाणी आपण कळशीत काढलं, असं काहीतरी. आणि कोणी काढलं? रत्नाने काढलं. त्याच्यावरून काय लक्षात ठेवणार, कळशीत वरून कशेळी, रत्नाने वरून रत्नागिरी, आणि पाणी तापवलं किंवा गरम पाणी आपण सोलरचं घेतलं, त्याच्यावरून महाराष्ट्रातलं पहिलं सोलर गाव कोणतं तर रत्नागिरीतलं कशेळी. राहील लक्षात. आता महाराष्ट्राशी रिलेटेड दुसरी गोष्ट बघू. महाराष्ट्रातील पहिले ड्रोन निर्मितीचे समूह केंद्र कोणतं? छत्रपती संभाजीनगर. हे मला वाटतं सगळ्यांना माहिती असेल. नसेल लक्षात राहत तर लक्षात ठेवा. छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातले पहिले ड्रोन निर्मितीचे समूह केंद्र. ठीक आहे. झालं हे पाठ. इकडे सोलर, इकडे ड्रोन. आता दुसरं एक बघा. अजून एक महाराष्ट्राशी रिलेटेड काय घटना आहे, म्हणजे ती भारतातली पहिली आहे पण आपल्या महाराष्ट्राशी रिलेटेड पहिली आहे ना, म्हणजे भारतात कुठेतरी महाराष्ट्र पहिल्या ठिकाणी आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. बघा कसं की भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ तर कुठे? पनवेल, रायगड, महाराष्ट्रात. हां, तर मग रायगडचं मी नेहमी काय ट्रिक घेते की राया हा नावाचा मुलगा घेते. मग रायाचा AI खूप स्ट्रॉंग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि काय म्हणताय, कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ म्हणतायत ना. रायाचा AI खूप स्ट्रॉंग आहे. रायावरून रायगड, AI वरून आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे विद्यापीठ कुठे तर पनवेल, रायगड, महाराष्ट्र. ठीक आहे. आणि हेच शेवटी AI तंत्रज्ञान धोरण भारतातील पहिले कृत्रिम विद्यापीठ पनवेल, महाराष्ट्र हे पण इथे काय म्हणता रिपीट झालेलं आहे. झालं ह्या 4 गोष्टी पण. आता जर भारतातलं पहिलं कृत्रिम विद्यापीठ जर महाराष्ट्रात आहे तर मग AI तंत्रज्ञान धोरण ठरविणारे देशातील पहिलं राज्य पण कोणतं? महाराष्ट्र. राहील लक्षात.
ह्या सगळ्या एकमेकांशी कनेक्ट करून मी तुम्हाला गोष्टी सांगते. ठीक आहे, आता झालं, ह्या गोष्टी झाल्या. आता पुढे बघा, एक अजून सोपी गोष्ट आता भारतातलं बघू. ठीक आहे, आता भारतातलं सोपं बघू. भारतातलं पहिलं सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर सुरू करणारे राज्य सिक्कीम. आता आपण किती वेळा पाहिलंय भारतातलं पहिलं सेंद्रिय राज्य कोणतं? सिक्कीम. मग सेंद्रिय जिथे आलं, पण जरी मत्स्यपालन क्लस्टर सुरू करणारा असेल तरी सिक्कीम राहील पाठ. नंतर बघा, विमा सखी योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य काय? गोवा. कसं लक्षात ठेवला? सखी म्हणजे सख्या आहेत, मैत्रिणी आहेत, आणि त्यांनी काय काढलं? विमा काढला, आणि विमा काढून त्या गोव्याला फिरायला गेल्या. असं लक्षात ठेवा, विमा काढून सखी गोव्याला फिरायला गेल्या. सखीवरून विमा सखी योजना, गोव्याला गेल्यावरून गोवा राज्य, आणि सखीवरून काय तर विमा सखी योजना. ठीक आहे, मी काय करते, जे पाठ झाले त्यांना टिक करत जाते. हां बघा, हे आपलं पाठ झालेलं आहे. म्हणजे काय येतं, एक कॉन्फिडन्स येतो आणि आपलं टेन्शन कमी कमी होत जातं. ठीक आहे, म्हणून ज्या आता टिक आहेत ते आपल्या सगळ्यांना अशा पद्धतीने आपल्या सगळ्या टिक भरणार आहेत. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. बघा, इतक्यातल्या इतक्यात आपल्या किती गोष्टी? 1 2 3 4 5 6 7 गोष्टी सहजगत्या पाठ झालेल्या आहेत. पुढे बघा, आता हे एक बघा, हां, भारताची पहिली व्यावसायिक उपयोगिता स्तराची बॅटरी ऊर्जा साठवण करणारी प्रणाली ठिकाण कुठे? किलोकरी, दिल्ली. आता लक्षात कसं ठेवणार माहिती आहे का? बॅटरी किती किलोची आहे? बॅटरी किलो, केजी, किलोकरी, पण दिल्लीमध्ये आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, बॅटरी किती किलोची आहे, पण काय आहे? भारताची पहिली व्यावसायिक उपयोगिता स्तराची बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली ठिकाण किलोकरी, दिल्ली. ठीक आहे, पुढे बघा, एक महाराष्ट्राशी रिलेटेड अजून महत्त्वाची गोष्ट आहे, नीट लक्षात ठेवा. गुन्हे सिद्धतेकरता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र. हे पण महत्त्वाचं आहे. बघा, कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्र. AI तंत्रज्ञान धोरण ठरवणारे देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र. त्याच्यानंतर गुन्हे सिद्धतेकरता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र. ठीक आहे, लक्षात राहील. आता पुढे मला एक काय सांगायचं होतं, एक नाडी तरंगिणी. हे बघा, भारतातील पहिले आयुर्वेदिक वैद्यकीय उपकरण काय आहे? नाडी तरंगिणी. ठीक आहे, बघा, आता भारतातील पहिले आयुर्वेदिक वैद्यकीय उपकरण. हां, आयुर्वेदामध्ये जास्त काय? नाडीला खूप महत्त्व आहे, तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना. मग ते नाडी तरंगिणी आलं की आयुर्वेदिक वैद्यकीय उपकरण, हे लक्षात राहील. ठीक आहे, आता पुढे बघा, भारतातील पहिली कोस्ट लाईन वेंडर्स पक्षी गणना करणारे राज्य तर गुजरात. कसं लक्षात ठेवणार? गुजरातला सगळ्यात मोठा जास्त सागरी किनारा लाभला आहे ना, सगळ्यात जास्त, तर मग त्याच्यावरून गुजरात लक्षात ठेवा. पक्षी गणना करणारे राज्य, कोस्ट लाईन. ठीक आहे, त्याच्यावरून गुजरात लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, आता आपण जगातल्या पहिल्या गोष्टी बघून घेऊ. जगातलं पहिलं बघा, आता जगातील पहिले ऊर्जा साक्षर शहर बनविण्यासाठी प्रयत्न करणारी पहिली महानगरपालिका इंदोर. आता स्वच्छ शहरामध्ये इंदोर सलग पहिलं असतं, बरोबर. तर मग त्याच्यावरून म्हणजे एक लक्षात ठेवा, इंदोरचं बऱ्याचदा नाही सलग नाव असतं, बरोबर. तर मग जगातलं पहिलं ऊर्जा साक्षर शहर बनवण्यासाठी म्हणजे त्याच्यातही खूप प्रयत्न करतं, ज्याच्याने अजून स्वच्छता राहील, असं लक्षात ठेवा. मग ते साक्षर शहर बनवण्यासाठी प्रयत्न करणारी पहिली महानगरपालिका कोणती? इंदोर, जगातली. हां, नंतर जगातील पहिला, हे पाठ झालं आपलं. आता बघा, जगातील पहिला महामृत्युंजय यंत्र बसवण्यात आलेले ठिकाण प्रयागराज, उत्तर प्रदेश. हे तर अतिशय सोपं आहे. का सोपं आहे? कारण ऑलरेडी कुंभमेळा, तिथे महाकुंभमेळा भरला होता, मग तिथे देवाच्याच गोष्टी चालतील ना, म्हणून महामृत्युंजय यंत्रच बसवलं डायरेक्ट, असं लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचं बघा, अजून सोपं आहे. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं? तर उत्तराखंड. ठीक आहे, उत्तराखंड. तारीख नीट लक्षात ठेवा, 27 जानेवारी 2025. ठीक आहे, पुढे बघा, महाराष्ट्रातील पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आलेली नदी, मला नाही वाटत त्याच्यासाठी ट्रिक लागेल, तर वैनगंगा नदी. जलपर्यटन प्रकल्प. ठीक आहे, वैनगंगा नदी. नंतर
वन्यजीव रोखण्यासाठी ऑनलाईन FIR गरुडाक्षी प्रणाली सुरू करणारे राज्य कर्नाटक. कसं लक्षात ठेवणार आपण म्हणायचं चल नाटक नको करू जास्त FIR करण्याचं, हां असं आपण म्हणायचं. नाटक कशाचं नको करू, नाटकवरून कर्नाटक FIR नोंदणी करण्याचं नाटक नको करू. वन्यजीव रोखण्यासाठी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू करणारे राज्य गरुडाक्षी नाटक कर्नाटक. ठीक आहे, पुढे बघा. भारतातील आपण जे आधी पाठ होण्यासारखे आहे ते आधी बघू. बघा, महिलांच्या सोयीच्या दृष्टीने आरेखन करण्यात आलेली पहिली युद्धनौका. महिलांच्या सोयीच्या दृष्टीने आरेखन करण्यात आलेली पहिली युद्धनौका. आणि काय आहे, महिलांच्या सोयीच्या दृष्टीने. कसं लक्षात ठेवणार, आणि उत्तर काय आहे, INS सुरत आहे. बरोबर, INS सुरत. आता ही ट्रिक म्हणून घ्या की एखादी महिला किंवा एखादी मुलगी सुंदर असेल, एखादी छान असेल, आपण काय म्हणणार, वाह क्या सूरत है इसकी. क्या सूरत है कोणाला म्हणणार, एखाद्या महिलेला म्हणणार. महिलांच्या सोयीसाठी महिलांच्या सोयीच्या दृष्टीने आरेखन करण्यात आलेली पहिली काय युद्धनौका INS सुरत. ठीक आहे, हे पण पाठ झालं. आता बघा, आता अजून एक सहज पाठ होऊन जात आहे. ते कोणतं आहे की भाषिणी सोबत सामंजस्य करणारे ईशान्येकडील पहिले राज्य त्रिपुरा. ईशान्येकडील पहिलं विचारलंय ना, मग त्रिपुरा लक्षात राहील. ठीक आहे, भाषिणी सोबत सामंजस्य करणारे ईशान्येकडील पहिले राज्य कोणते, तर त्रिपुरा. ठीक आहे, आता बघा, आता ज्याच्यासाठी ट्रिक नाही आहे, कोणतीच ट्रिक नाही आहे, पण आपल्या सहजगत्या जरी लक्षात नाही राहिलं तरी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपले खूप साऱ्या गोष्टी पाठ झालेल्या आहेत. आता ज्याला टिक आपल्या झालेल्या नाही आहेत आपण ते बघूया आणि पाठ करून घेऊया. हे बघा, ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य बिहार. ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य बिहार. आशियातील पहिले पुरातत्व अनुभवात्मक संग्रहालय वडनगर गुजरात. 1-2 मिनिट. बघा, ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य बिहार. नंतर आशियातील पहिले पुरातत्व अनुभवात्मक संग्रहालय वडनगर गुजरात. नीट लक्षात ठेवा, आशियातलं पहिलं पुरातत्व अनुभवात्मक संग्रहालय वडनगर गुजरात. त्याच्यानंतर क्लॅरिस 5 चे राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल इंटिग्रेशन सोल्युशन लागू करणारी पहिली बँक PNB पंजाब नॅशनल बँक. त्याच्यानंतर भारतातील पहिले हरित हायड्रोजन हब कोणतं, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. ठीक आहे, भारतातील पहिले हरित हायड्रोजन हब कोणते, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. आणि लगेच आपण आंध्र प्रदेशचं दुसरं पण पाठ करून घेऊ. भारतातील पहिले खाजगी सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र काय, आंध्र प्रदेश. ठीक आहे, 2 आंध्र प्रदेशच्या गोष्टी आहेत. भारतातील पहिले खाजगी सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र आंध्र प्रदेश. आणि इकडे काय आहे, भारतातील पहिले हरित हायड्रोजन हब विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. ठीक आहे, आता पुढे बघा, जंगल परिसंस्थेला ग्रीन GDPने जोडणारे भारतातील पहिले राज्य छत्तीसगड. ठीक आहे, जंगल परिसंस्थेला ग्रीन GDPने जोडणारे भारतातील पहिले राज्य छत्तीसगड. बघा, लक्षात कसं ठेवा, जंगल परिसंस्था म्हटलंय ना, आणि जंगल घनदाट जंगल, अलापल्ली अरण्य कुठे म्हणतो आपण, गडचिरोलीला लागून आहेत ना, आणि गडचिरोलीला लागून कोणते, छत्तीसगड आहेत ना. तर छत्तीसगड आणि हे म्हणजे आलापल्ली अरण्य तिकडे पण आहेत, महाराष्ट्रात पण आहेत. मग जंगल परिसंस्था म्हटलं तर छत्तीसगड उत्तर द्या. जंगल परिसंस्थेला ग्रीन GDPने जोडणारे भारतातील पहिले राज्य कोणते, तर छत्तीसगड. बघा, याला पण मी टिक करते कारण हे पाठ झालं आहे. देशातील पहिले रेल्वे डिजिटल लाउंज काय, तर मुंबई. ठीक आहे, देशातील पहिले रेल्वे डिजिटल लाउंज मुंबई. आता पुढे बघा, भारताच्या पहिल्या स्वदेशी मायक्रो मिसाईल प्रणालीचे नाव काय, भार्गवशास्त्र. आता याला ऑप्शन असतील त्यामुळे हे पण लगेच उत्तर येईल आपल्याला, म्हणून याला टिक करते. भारताच्या पहिल्या स्वदेशी मायक्रो मिसाईल प्रणालीचे नाव, स्वदेशी मायक्रो मिसाईल प्रणालीचे नाव भार्गवशास्त्र. भारतातील पहिले खाजगी सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र आत्ताच बघितलं, आंध्र प्रदेश. आणि दुसरं लगेच आंध्र प्रदेशचं काय बघितलेलं आपण, तर भारतातील पहिले हरित हायड्रोजन हब तर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. नंतर भारताचा पहिला खाजगी उपग्रह समूह प्रक्षेपित करणारी कंपनी
पिक्सल, ठीक आहे, हे पण आहे, हे लक्षात राहून जातं. भारताचा पहिला खाजगी उपग्रह समूह प्रक्षेपित करणारी कंपनी पिक्सल. नंतर भारतातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक पोयमा टाटा मोटर्स, ठीक आहे, हे पण पाठ होतं. भारतातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक पोयमा टाटा मोटर्स, ठीक आहे, आणि हे पण पाठच होतं. प्रवासात वायफाय सुविधा उपलब्ध करून देणारी भारतातील पहिली विमान वाहतूक कंपनी एअर इंडिया. एअरवरून लक्षात ठेवा, आधी एअर हा शब्द आला पाहिजे, एअर इंडिया, ठीक आहे. तर आता अशा पद्धतीने मला वाटतं तुमचे सगळे पाठ झालेले असतील. ज्याला टिक नाही आहे ते थोडे लक्षात ठेवायला आपण अवघड समजू, पण मी अवघड म्हणते म्हणून तुम्ही ते डोक्यात ठेवायचं की अवघड आहे असं नाही. काहींना त्या गोष्टी सोप्या जाऊ शकतात, त्यामुळे माझ्या म्हणण्यावर नाही जायचं, ठीक आहे. तर मी जस्ट ओव्हरऑल कोणती गोष्ट मला वाटू शकते की विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे पाठ होत नाही आहे, मी तुमच्या दृष्टीने विचार करून मग सांगितलं आहे, ठीक आहे. काहींना त्या गोष्टी पाठ पण असतील. बरं, ज्या टिक केलेल्या आहेत असं समजते ते आपल्या कन्फर्म पाठ आहेत, आणि ज्या टिक बाकी आहेत ते तुम्हाला थोडंसं पुन्हा रिपीट करून रिव्हिजन करून लक्षात ठेवावं लागेल. बघा, ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य बिहार, हे पण पाठ झालेलं आहे, ठीक आहे. मग ज्या टिक नाही केलेल्या आहेत ते तुम्ही फक्त आता टिक न करणारे फारच थोडेच गोष्टी राहिल्या आहेत. बघा, पुन्हा एकदा रिपीट करू. भारतातील पहिले खाजगी सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र आंध्र प्रदेश, आणि त्याच्यासोबतच आंध्र प्रदेशचं आपण लक्षात ठेवलं. भारतातील पहिले हरित हायड्रोजन हब विशाखापट्टणम, ठीक आहे. देशातील पहिले रेल्वे डिजिटल लाउंज मुंबई, आणि क्लॅरिस्पासचे राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल इंटिग्रेशन सोल्युशन लागू करणारी पहिली बँक विचारली तर PNB. आशियातले पहिले पुरातत्व अनुभवात्मक संग्रहालय वडनगर गुजरात. सोपे की नाही? झाले की सगळे पाठ. आता आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.